अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचा खाद्य मेळा भरवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार. मंडळी, एका जेलरनं जेलमध्ये नेमलाय त्याचा खबरी. चला बघूया हा खबरी त्याची कामगिरी कशी पार पाडतोय तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया अर्थातच आपल्या अतरंगी कलाकारांना. चला हे तुमचं नवीन बाराक आहे, समजलं ना? अजिबात आवाज नाही पाहिजे, नीट राहायचं इकडे. बघतो काय रे, काढू बेल काढू, बघतो काय? आवाज नाही पाहिजे, आधीच सांगून ठेवतोय. हा बेकार तुडवला बायांनी. लय तुडवला माम, लय तुडवला बाप. बसायचे वाद्य गेले माम. एवढं हंत होईल का कोण? माझ्या माग तर 8चा आकडा काढलाय. मम्मी, मला मम्मीकडे जायचं. ए लो दे रड नकोय. मारलं दादा, मला लोक मारलं. अरे भाई, पण आपल्याला कळत नाही जेलर मॅडमला आपण जेल फोडणार आहे ही खबर दिली कुणी? आपल्यातलंच कोणतरी टिपर आहे वाटतं. बरोबर, म्हणजे आपल्यातलाच कोणतरी आहे, त्यांनी काम 25 केलंय बा. त्याचा बराबर 26 करतो नाही बघ मी आता. कोण आहे ती मला कळलं यार. नाही 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 दादा, दादा मी का करेन दादा? का करीन मला इथून पळायचं होतं. मी दादा, मला तर खूप तुडवलाय. लोद्या, तिला मारायला मला क्षेत्रफळ पण माझं खूप मिळालं तिला. हे बघ आता मी लय तुडवीन तुला. दादा दादा मी तर तुम्हाला मदत केली दादा. मी का करेन असं? बर, ह्यानं मदत केली आपल्याला. मदत केली बाय. त्यानं नकाशा दाखवला आपल्याला. हा बाय. आणि भुयार करायला छिन्नी बिन्नी हातोडी बितोडी ह्यानंच दिलं होतं. सगळं दिलं बाय. मला मम्मीकडे जायचं. ए रड नको, रड नको, शांत बसायचं. मी खूप साधा आहे. कशाला आणलं रे तुला इकडं? कशाला आणलं तुला इकडं? साधा गुन्हा केला हो. काय केलं? मसाल्याच्या दुकानात मी टेबल फॅन ऑन केला. 12 जणांचे डोळे गेले माझे. अरे मग फॅन ऑन का केला भाई तू? तो मालक बोलला आज खूप गरम होत म्हणून मी ऑन केलं. म्हणून नव्हतं, मला राहू द्या. एवढ्यासाठी हात टाकलाय? 3.5 वर्षांची शिक्षा केली. 3.5 वर्ष. आईला. दादा 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 मला बाहेर काढा ना इथून दादा. माझ्या मम्मीची ओळख आहे, मी तुम्हाला चांगला वकील करून देईन. काय सांगतोय? हा खरंच? आणि दादा आमचा कोकमचा बिझनेस पण आहे. मी तुम्हाला त्या भुयार खणूया आणि त्यातनं मी रोज तुम्हाला कोकम सरबतच्या बाटल्या आणून देईन. अरे भुयार खाल्ल्यावर आम्ही येऊन कोकम सरबत पिऊ ना. तू कशाला आधी येशील? मला बाहेर काढा ना दादा. ए लोद्या, रड नको, ए रड नको. पण टिपर कोण आहे? हा नाव आहे दाढी. ए भाई, येडा झाला का भाई? तू काय बोलतो भाई? टिपका वर दिली. अरे भाई भाई, मी नाही दिली भाई. दाढी टिपका दिली. अरे भाई, तू मला बोट धरून उभा केलाय भाई, असं काय बोलतो भाई? मला आपला ना दुनियेवर भरोसाच नाही राहिलाय. ज्याला बोट धरून मोठं करतो तोच साला फुटतो. दाढी आपण नाही केलं भाई. खरंच आई कोणी केला? आपण नाही केलं भाई. कोणी केला? शांत आहे, शांत. आवाज करायचा नाही कोणी. मॅडम इथे या. आवाज करू नका कोणी. शांत आवाज करू नका. मॅडम त्रास नाही झाला पाहिजे. अरे दाढी, जेल फोडून पळून जायचा प्लॅन होता तुमचा. डोक्यातून काढून टाकायचा प्लॅन. हा माझा जेल आहे. ए दाढी,
मर्डर साठी आतमध्ये आहेस ना? फाशीपर्यंत पोहोचवते तू. ए कुरड्या इथे ये. इथे ये. इथे ये. तुला तर मी अंडा सेल मध्येच घालणार आहे. मॅडम नको. ए पॅपर. नाही 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 मॅडम पेपर नाही मॅडम. आडा तेडा रॅपर. आ आ आ आ येडा झाला शाना. शाना झाला येडा. येडा झाला शाना. शाना झाला येडा. बाप झाला बुड्ढा. बाप झाला बुड्ढा. मी नाही खोदला खड्डा. परत कर. अरे गोडो गोचिरी लाज लाजिरी ताई तू. हे काय तुझा रॅप होता? 15 दिवसापूर्वी आलास ना जेलमध्ये, हा तरी किडा वळवळला पळून जायचा. ए टाकू टाकू अरे रक्ता शपथ मी काय नाही केलं. इकडे मी काय नाही केलं मॅडम. इकडे. काय नाही केलं मी. थँक्यू. शाबास. म्हणजे आई ती तुला थँक्यू का बोलली? ए कुरड्या, हे बघ मला माहित नाही का बरं थँक्यू बोलली. मला माहित नाही. तू याडा बनून पेडा खातोय काय? हा? मला तर आता दादा बोलायची पण लाज वाटते. निषेध. हे बघ मी प्लॅन केलाय. मी तुम्हाला बाहेर घेऊन जाणार होतो. मी कसं टिप दिली तरी आपल्याला मध्ये मध्ये डाऊट येत होता. हा आमची खबर देतो का तुझे याला घ्या रे. एवढंच मारलं शपथ मी बाबा. तर मी अंडा सेल मध्येच टाकणार आहे. मी व्हेजिटेरियन आहे. मग तुझ्यासाठी काकडी सेल बनवू असा. आवाज करायचा नाही, शांतता ठेवायची. हो जगताप, या दाढीसाठी घरचा डब्बा अलाव करा आणि ब्लँकेट पण मागा. ए दाढी वरती झोपायचं, थंडी पडलीये. तुम्ही सगळे खाली झोपायचं, ठीक आहे? शाबास, गुड, अच्छा बेटा, वेल डन. मॅडम 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 थँक्यू का म्हणला? मॅडम गाडी साल्या डब्यासाठी फुटला. नाही भाई, ब्लँकेट पाहिजे म्हणून तू टिप दिली. नाही भाई, आपण सगळ्यांना मॅडम बोलल्यात त्याला वरती मारा, खाली नका मारू. मला माझ्या वाटणीचं मारू दे आधी. चल मारा आता. इकडे इकडे. मगाशी थँक्यू म्हणाली तर माजलास तू. आपण का बोलला थँक्यू? तुम्ही थँक्यू बोलला, माझ्यावर संशय घ्यायला लागली. म्हणजे तुम्हाला वाटलं हा खबरी असा भाषी आहे? तुम्हाला वाटला हा खबरी आहे? असा लेचा पेचा खबरी ठेवणार आहे मी. मगाशी तुम्हाला येताना म्हणालास ना मॅडम येत आहे, शांतता ठेवा म्हणून. तेवढ्यासाठी थँक्यू बोलते ती. काय हो जगताप, ए दाढी खाली बस. याचं सगळं कॅन्सल करायचं. मॅम संध्याकाळी तुरुंग प्रशासनाचे अधिकारी येणार आहेत. त्यांच्या समोर जर माझी इज्जत काढली तर तुम्ही आणि